Welcome to Vidyaratna classes, where 100% results are assured from last 5 years. Because when 1 out of every 4 students who gave board exams has failed, we are proud to have 100% results. Coaching available for English and semi-English medium for 8th, 9th and 10th standard. We also teach 11th and 12th commerce. नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण स्मरणशक्ती कशी वाढवायची यावर चर्चा केली आणि मेमरीच्या नियमानुसार उजळणी करा, अभ्यास करा इथपर्यंत येऊन थांबलो होतो. आता मेमरीचा नियम म्हणजे काय पहा जरा समोर. एका महिन्यात जर एखादा विषय पुन्हा हाताळला गेला नाही तर तो 30% विस्मरणात जातो. याचाच अर्थ 3 महिन्यात एखादा विषय आपण अभ्यासला नाही तर तो पूर्णतः विस्मरणात जाऊ शकतो. अत्यंत महत्वाचा हा नियम आहे, लक्षात ठेवा. बाळांनो, आपण आपलं 10वीचं वर्ष एप्रिल 15 ते एप्रिल पासून सुरू करतो अभ्यासाला. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपण पहिला धडा, पहिलं प्रकरण शिकलेलो असतो आणि आपल्याला याच्यावर परीक्षा कधी लिहायची असते? मार्च मध्ये. म्हणजे आपल्याला 12व्या महिन्यात ही परीक्षा द्यायची असते. याचा अर्थ वर्षाकाठी दर 3 महिन्यामध्ये आपलं रिव्हिजन म्हणजेच उजळणी झाली पाहिजे. आता उजळणी करत असताना आपल्याला त्यावेळेला चाललेला अभ्यास पण करायचा आहे, ते पण शिकायचंय आणि 3 महिन्यापूर्वी आपण शिकलेल्याचे रिव्हिजन करायचंय. याचा सरळ अर्थ आहे आपण सगळा अभ्यास करू शकत नाही. म्हणून शिकत असताना महत्वाचे गोष्टी अधोरेखित करा, महत्वाचे प्रश्न टिक करा. शिक्षकांकडून जाणून घ्या की कोणत्या टॉपिकवर जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात, कोणत्या प्रश्नांची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ते शिकत असतानाच आपल्या पुस्तकामध्ये नोट करून घ्या. त्याचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी मेमरीच्या नियमाप्रमाणे रिव्हिजन करण्यासाठी होऊन जाईल. त्यानंतर बाळांनो पुढे पाहूया आपण मेमरीचे प्रकार. या ठिकाणी मेमरीचा दुसरा नियम आपण पाहूया आणि मग मेमरीच्या प्रकाराकडे जाऊया. टू रिमेंबर समथिंग यू मस्ट फॉरगेट समथिंग. आपल्याला एखादी गोष्ट आठवण्यासाठी एखादी गोष्ट विसरायला हवी. बरोबर. या ठिकाणी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये, हा प्रयोग सगळ्यांनीच आयुष्यात एकदा तरी केलेला असतो. अंघोळ करताना भरलेल्या बादलीमध्ये आपण आपल्या हातात असलेला तो मग उलटा करतो आणि तो पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करतो. बुडतो का हो? नाही बुडत. त्यामध्ये पाणीही शिरत नाही. का बरं शिरत नाही? तर या ठिकाणी विज्ञानाचा एक नियम काम करतो. कोणता बरं? कारण त्या मगामध्ये हवा असते आणि एक पदार्थ ज्या ठिकाणी असेल, एका पदार्थाने जागा जर व्यापलेली असेल तर दुसरा पदार्थ त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचंही तसे. एका विचाराने जर तिथे जागा व्यापलेली असेल तर दुसरा विचार त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्याला काही गोष्टी विसरणं गरजेचं आहे. काय विसरावं? तर अनावश्यक गोष्टी विसरा. अनावश्यक गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्या करिअरशी, आपल्या आयुष्याशी संबंध नाही, अशा गोष्टी आपण विसरायला शिकलं पाहिजे, तिकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. एका अहवालानुसार असं प्रदर्शित किंवा असं लक्षात आलेलं आहे, भारतीय माणूस 98% स्वतःच्या करिअरशी किंवा जीवनाशी संबंध नसलेल्या गोष्टींवर विचार करतो, त्याच्यावर चर्चा करतो आणि त्याच्यावर गप्पा गोष्टी करतो. फक्त 2% तो त्याच्या करिअरशी संबंधित असलेल्या गोष्टींवर चर्चा करतो. म्हणजे आपल्याला 98% गोष्टींकडे मित्रांनो दुर्लक्ष करायचंय, हे लक्षात ठेवा. समारंभ टाळा. समारंभाचे दूरगामी परिणाम आपल्या मनावर राहतात. एकतर त्या समारंभाला जाण्याआधी तयारी करा, तिथे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या समारंभाच्या घटनांचा परिणाम आपल्या मनावर होतो. अनेक दिवस आपण समारंभातील घटना आठवत बसतो आणि त्यामध्ये आपला वेळ जातो. म्हणून शक्यतो समारंभ टाळा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, घरच्यांशी, शेजाऱ्यांशी, मित्रमैत्रिणींशी भांडण टाळा. आपण कितीही म्हटलं की याचा परिणाम माझ्यावर होत नाही, तरी आपण एकदा भांडल्यानंतर अनेक दिवस तो राग आपल्या मनामध्ये राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या निश्चित अभ्यासावर होतो, एकाग्रतेवर होतो, स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे भांडण टाळा. त्यानंतर संवेदनशील विषय, त्यावरील पुस्तके, त्यावरील चित्रपट, तुम्ही जर मनाने हलके असाल तर असे संवेदनाशील विषय पाहू नका. हल्ली सध्या व्हॉट्सअप, फेसबुकवर अशा अनेक संवेदनाशील, भावनांना हात घालणारे विषय येतात. कृपा करून अशा विषयांकडे दुर्लक्ष करा. जर तुम्ही या विषयांमुळे विचलित होत असाल तर त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या मनावर कुठेतरी खोल होतो आणि मग तुमचं मन अभ्यासात रममान होत नाही. तर कृपा करून या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळा. यानंतर सतत ध्येय डोळ्यासमोर ठेवा. हे मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. आता आपण मेमरीचे प्रकार बघूया कोणकोणते आहेत. लॉंग मेमरी, शॉर्ट मेमरी आणि स्पेसिफिक मेमरी.
हे आपल्या मेमरीचे प्रकार आहेत. यामध्ये सगळ्यात शेवटचं स्पेसिफिक मेमरी म्हणजे काय? बाळांनो, एखादा विषय तुम्हाला आधीपासूनच खूप आवडता असो, त्या विषयाचे सतत अभ्यास करायला तुम्हाला बरं वाटतं किंवा आवड निर्माण झालेली असते. तो विषय एकदा वाचला, एकदा ऐकला की तुम्हाला सहज समजतो आणि त्यात गुणही आपल्याला जास्त मिळत असतात. असा विषय हा स्पेसिफिक मेमरीमध्ये येतो आपल्या. त्यानंतर लॉंग मेमरी. या विषयाचा थोडासा जरी अभ्यास केला, थोडीशी जरी उजळणी केली तरी खूप काळापर्यंत हा विषय लक्षात राहतो. असे विषय येतात आपले लॉंग मेमरीमध्ये. आणि शॉर्ट मेमरीमध्ये हा विषय आपण किती वेळा वाचला तर आपल्याला तो नीट कळत नाही आणि लक्षात देखील राहत नाही. तुम्ही माझ्याबद्दल विचाराल तर गणित हा विषय माझा स्पेसिफिक मेमरीचा आहे. म्हणजे गणित एकदा वाचलं की मला ते सहज कळतं, मला एकदा शिकवलं की ते हयात आयुष्यभर माझ्या लक्षात राहतं. म्हणून हा माझ्या स्पेसिफिक मेमरीचा विषय आहे. तर सायन्स हा माझ्या लॉंग मेमरीचा विषय आहे. सायन्स मी जरा एक दोनदा वाचलं की माझा खूप काळापर्यंत तो लक्षात राहतो, तो विषय समजतो आणि त्याची उत्तरही मला नीट लिहिता येतात. आता इतिहास भूगोल हा विषय माझा शॉर्ट मेमरीचा आहे. त्यामुळे मी किती वेळा त्याचं पाठांतर केलं तर त्या सणावल्या, ते स्थळ, ती पिकं सगळी मी विसरायचो माझ्या शालेय जीवनामध्ये. हा झाला शॉर्ट मेमरीचा विषय. निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाचे हे विषय वेगवेगळे असू शकतात. जो शॉर्ट मेमरीचा विषय आहे त्याला आपल्याला खूप जास्त वेळ द्यावा लागेल, त्याची रिव्हिजन जास्त करावी लागेल. लक्षात ठेवा, लॉंग मेमरीला त्याच्यापेक्षा थोडं कमी आणि स्पेसिफिक मेमरीला आपण थोडा कमी वेळ दिला तरी चालेल. अशा प्रकारे लक्षात ठेवा की आपले कोणते विषय कोणत्या मेमरीमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करा. या ठिकाणी तुम्हाला एक नोट दिलेली की चिंतन व मननाने शॉर्ट मेमरी लॉंग मेमरीत रूपांतर होते. म्हणजे जो विषय तुम्हाला सहज कळत नाही किंवा खूप लक्षात राहत नाही, अभ्यास केल्यानंतर सुद्धा 5-10 मिनिटं किंवा झोपताना किंवा आराम करत असताना आपण काय वाचलं, त्याचा अर्थ काय, ते स्वतःलाच शिकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच या चिंतन मननाने हाच विषय तुमचा लॉंग मेमरीत जाईल आणि त्यानंतर हा स्पेसिफिक मेमरीमध्ये जाईल. आता यानंतर आपण पुढची अभ्यास कसा करावा हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण अभ्यास कसा करावा हे पाहणार आहोत. या ठिकाणी वर्गात शिकवलेला पाठ, कविता किंवा गणित घरी आल्या आल्या त्याची उजळणी करावी. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात किंवा जे विद्यार्थी अभ्यासामध्ये सामान्य असतात त्यांनी हा सल्ला नीट लक्षात ठेवा की शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये जे शिकवलेलं आहे त्याची घरी आल्याबरोबर उजळणी करावी. हा महत्वाचा सल्ला आहे. पाठाचा, कवितेचा अर्थ काय, तो कसा सांगितला, गणिते कशी सोडवली आहे, दिली आहेत ते घरी त्याच दिवशी पडताळून पाहावी. पडताळणीमध्ये जर आपल्याला आठवलं नाहीये की शिक्षकांनी काय सांगितलं होतं, कशा प्रकारे आपल्याला सोडवून दिला होता, कवितेचा पाठाचा काय अर्थ सांगितला होता, हे जर कळत नसेल, लक्षात राहिलं नसेल तर पुन्हा दुसऱ्या दिवशी शिक्षकांना जाऊन त्या गोष्टी विचाराव्या. तसेच सांगितलेलं लेखन, वाचन किंवा गृहपाठ त्याच दिवशी पूर्ण करावा. त्यामुळे आपल्यावर ताण येणार नाही आणि चांगली सवय आपल्यामध्ये निर्माण होईल. ह्या गोष्टी तुम्ही जर घरी त्याच दिवशी करू शकलात तर तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये, तुमच्या स्मरणशक्तीमध्ये, तुमच्या आकलन शक्तीमध्ये प्रचंड बदल होईल हे लक्षात ठेवा. आता अभ्यास करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर बाळांनो, आधी सुरुवातीला वाचा. वाचण्याचा अर्थ फक्त डोळ्यावरनं किंवा ओळीवरनं डोळे फिरवणे असा होत नाही. तर वाचणं म्हणजे सावधान, सह अधिक अवधान, चित्ताच्या अवधानासहित वाचा. नुसतं वाचू नका, तर ते मनाला समजतंय का, मन ते समजून घेतंय का, तिकडे लक्ष द्या. म्हणून अंडरस्टँड. वाचताना ती गोष्ट स्वतःला समजून देण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर रिकॉल इट. एखादा महत्वाचा मुद्दा मध्येच वाचून झाल्यानंतर तो आठवण्याचा प्रयत्न करा की मी काय वाचलं, त्यातनं मला काय कळलं. ट्राय टू रिकॉल इट. सगळंच रिकॉल करण्या इतका वेळ आपल्याकडे नाही, पण त्यातल्या त्यात अति महत्वाचा जो मुद्दा आहे तो रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर रिवाइज इट. पुन्हा 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 अत्यंत महत्वाचे टॉपिक, अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं ही पुन्हा पुन्हा वाचा आणि राईट इट. सगळंच लिहिणं शक्य नाही, त्यामुळे दिवसभरात केलेला अभ्यास, एखादा महत्वाचा प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर लिहून काढण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर ते आदर्श उत्तराबरोबर तपासून पहा की आपण 100%, 100% रिकॉल करू शकतो की नाही, आपल्या स्मरणशक्ती किती टक्के आहे आपली, हे आपल्याला त्या ठिकाणी तपासता येतं. त्यानंतर बाळांनो, अभ्यास पद्धती पहा. या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारच्या अभ्यास पद्धती दिसत आहेत.
एक वैयक्तिक अभ्यास पद्धती म्हणजे हा स्वतःचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. अगदी 80% याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. हुशार विद्यार्थ्यांसाठी सांघिक पद्धती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. वैयक्तिक पद्धतीमध्ये मगाशी आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे वाचन, लेखन, पठन, चिंतन, मनन या सगळ्या गोष्टी मोडतात की वाचावं, वाचलेल्या मधला काही भाग लिहून काढावा. दिवसामध्ये तुम्ही जितकं वाचाल त्याच्या अर्ध नाही तर पावपट तरी न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जो भाग पाठ करणं आवश्यक आहे, जो भाग आपल्याला सतत पुढे लागणार आहे त्याचं पाठांतर करा. त्यानंतर एखाद दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याचं रोज चिंतन करायची सवय ठेवा. अभ्यासाची पुस्तकं डोळ्यासमोर नसताना आपण अख्खा दिवस कोणत्या महत्वाच्या विषयाचा अभ्यास केला, त्यात आपण काय वाचलं, काय शिकलो, एक 5-10 मिनिटं स्वतःला त्यातलं आठवतं का? आपल्या स्मरणाचा वेग प्रचंड आहे बाळांनो. तुम्ही 10 तास जरी अभ्यास केलेला असेल तर या 10 तासात वाचलेल्या अभ्यासलेल्या गोष्टी 10 मिनिटांमध्ये तुम्ही चिंतनामध्ये घेऊ शकता. 10 मिनिटात त्याचा तुम्ही सारांश लक्षात घेऊ शकता, स्वतःच्या मनाला तो पटवून देऊ शकता. म्हणून चिंतन सुद्धा करा. वाचन, लेखन, पठन आणि चिंतन या चतुसूत्रीचा उपयोग आपल्या दैनंदिन वैयक्तिक अभ्यासामध्ये करा. हुशार विद्यार्थ्यांनी या सांघिक अभ्यासाचा सुद्धा, ज्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे की आपल्या समान बुद्धिमत्ता पातळी असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर गटचर्चा, समूह अध्यापन आणि प्रश्नोत्तरे. गटचर्चा म्हणजे आपल्या समान बुद्धिमत्तेतली 4-5 आपण मित्रमैत्रिणी एकत्र यायचंय, एखादा टॉपिक, एखादा विषय निवडून घ्यायचा आणि त्याची घरी तयारी करायची. त्यानंतर कुठेतरी एखाद्याच्या घरी किंवा क्लासेसमध्ये किंवा शाळेमध्ये मोकळ्या वेळामध्ये आपण त्या विषयावर मुक्त चर्चा करायची, एकमेकाला प्रश्न विचारायचे, कोणाचं काही चुकत असेल तर त्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचं. अशा प्रकारे त्याला ग्रुप डिस्कशन असं म्हणतात. या ग्रुप डिस्कशनने तुमचं व्यक्तिमत्व विकास होतो आणि विषय लक्षात राहण्यासाठी, विषय खोल समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा हा अभ्यास प्रकार आहे. समूह अध्यापन म्हणजे आपल्यापेक्षा कमी असलेले, आपल्यापेक्षा अभ्यासात कमी असलेले आपले काही मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला दुस्साहस करायचा नाही, त्यांना लांब लोटायचं नाहीये. तर त्यांना गोळा करायचे 4-5 जणांना आणि त्यांना आपल्याला जो विषय येतो, आपल्याला जो टॉपिक येतो तो शिकवण्याचा प्रयत्न करायचा. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा शिकवणे म्हणजे 10 वेळा शिकण्यासारखं आहे. यातनं तो विषय, तो टॉपिक तुमचा आयुष्यभरासाठी पक्का होतो. त्याच्यावर विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आणि शेवटी प्रश्नोत्तर गटामध्ये, समूहामध्ये एकमेकाला प्रश्न विचारा, त्याच्याने तुमचा तो विषय पक्का होतो. बाळांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तंत्र विकास म्हणजे काय आणि कसा करायचा. नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण तंत्र विकास म्हणजे काय, तंत्र विकास हुशार विद्यार्थ्यांसाठी 90% आणि त्याहीपेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हा भाग, हे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे. बाळांनो, परीक्षक 3 प्रश्नांचा विचार गुण देताना करतो. काय लिहिले आहे, किती लिहिले आहे आणि कसे लिहिले आहे. नुसतं लिहिले आहे याला महत्व नाहीये. त्यामुळे आपल्याला ह्या 3 गोष्टींचा सराव आत्तापासून करायचा आहे, सुरुवातीपासून करायचा आहे. पहा बाळांनो, परीक्षागृहातील त्या 2 ते 3 तासांची तयारी सुरुवातीपासून करा. आपली बुद्धिमत्ता कशाने तपासली जाते तर त्या 2 ते 3 तासामध्ये आपल्याला आठवलं आणि ते व्यवस्थित लिहिता आलं तर आपण बुद्धिमान, आणि जर आपल्याला त्या क्षणाला परीक्षागृहात आठवलं नाही तर आपल्याला गुण कमी मिळतात, आपण बुद्धू ठरतो. बाळांनो, या 2 ते 3 तासाची तयारी आपण अभ्यास करताना आयुष्यात कधीच केलेली नसते. जर परीक्षागृहामध्ये आपल्यावर मानसिक दडपण आलं, आपली एकाग्रता भंग झाली तर आपण कितीही अभ्यास केला असेल तरी त्या क्षणाला आपल्याला आठवत नाही. आणि मग आल्यानंतर उत्तर असतं, सर खूप अभ्यास केला होता पण मी ब्लँक झालो. याचं कारण आपण त्या ठिकाणच्या दडपणाच्या काही सवयींचा सराव केलेला नाही. हा सराव आपल्याला वर्षाच्या सुरुवातीपासून करायचा आहे. नाही तर मी तर म्हणेन 8वी पासून करायला हवा होता. असू द्या, उशीर झालेला नाहीये. आपण या वर्षाच्या सुरुवातीपासून केला तरी चालेल. बघूया आपण कमीत कमी 2 तासांची बैठक. अभ्यासाला 10 मिनिटं 15 मिनिटं बसून उठलं तर नाही होणार बाळांनो.
आपल्याला पेपर कमीत कमी 2 तासांचा असतो, जास्तीत जास्त 3 तासांचा पेपर असतो. एका जागी 2 तास एकमग्न बसायचा सराव जर तुमचा नसेल तर तुमची एकाग्रता साधली जाणार नाही. तुम्हाला परीक्षागृहामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आठवणार नाही आणि तुम्हाला ब्लँक व्हायला होईल. त्यामुळे अभ्यासाला एकदा बसलं की सर्व साधन सामग्री घेऊन बसण्याची सवय लावा, जेणेकरून तुमची एकाग्रता आपोआप नैसर्गिकरित्या त्या 2 तासांपुरती तुमची समाधी लागेल. त्यानंतर सर्व साहित्य घेऊनच अभ्यासाला बसा, कारण आपल्याला पुन्हा 2-2.5 तास किंवा 3 तासापर्यंत एकाच जागेवर बसायचंय. मग पेनासाठी उठलो, पुस्तकासाठी उठलो, गाईडसाठी उठलो, पेन्सिलसाठी उठलो, त्याच्याने आपली तपश्चर्या भंग होईल, आपली एकाग्रता भंग होईल आणि मग आपल्या मनाला दर 5 मिनिटाने 10 मिनिटाने कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याची सवय लागेल आणि त्यामुळे मग पुन्हा एकदा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सलग आठवणार नाहीयेत. पेन, पट्टी, पेन्सिल यांचा सहज उपयोग करण्याचा सराव करा बाळांनो. पहिल्या दिवसापासून आपण परीक्षागृहामध्ये उत्तरपत्रिकेच्या खाली पट्टी कुठे, पेन कुठे, पेन्सिल कुठे हे शोधण्यामध्ये वेळ घालवतो. यामुळे आपली एकाग्रता भंगते आणि आपली एकाग्रता भंगली की आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत. खरं तर त्या प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला असतो, उत्तरं आपल्याला माहिती असतात, पण त्या ठिकाणी आठवत नाही. याचा कारण तुम्हाला पेन, पट्टी, पेन्सिल यांचा सहज उपयोग करता आला पाहिजे. बाळांनो, पेन्सिलचं काम झालं की आपल्याला ती पेन्सिल योग्य जागेवर ठेवण्याचा नकळतपणे सराव झाला पाहिजे. पट्टी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नकळतपणे हात गेला पाहिजे आणि हा सराव जर असेल तर तुम्ही पेन्सिल कधी वापरली, पट्टी कधी वापरली ती शोधण्याची तुम्हाला गरज येणार नाही. पेन्सिलचं टोक तुटलं तर ऑटोमॅटिक पेन्सिल हातामध्ये उलटी फिरली पाहिजे. पेन्सिलला 2 टोक असली पाहिजे. पेन्सिलला टोक करणं, पेन चालतंय का हे तपासणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत घातक आहेत आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत घातक आहे. कारण या गोष्टी, ह्या कृती जर आपण परीक्षागृहामध्ये करत असू तर आपली एकाग्रता त्याने भंगते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आठवणे व लिहिणे या क्रिया एकत्र करण्याचा सराव करा. याच वाक्याचा अर्थ असा आहे की सुरुवातीपासून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा बाळांनो. कारण परीक्षागृहामध्ये आपलं मन कसं काम करतं, प्रश्न वाचता क्षणी सेकंदाच्या आत आपलं मन त्याचं उत्तर आठवतं आणि ते तात्पुरत्या स्मरणामध्ये, ज्याला तुम्ही रॅम असं म्हणतात, रॅन्डम असेस मेमरी, याच्यावर ठेवलं जातं, रॅमवर ठेवलं जातं आणि त्यानंतर रॅमवरनं हात उतरवायला लागतो आणि त्यानंतर मन, हात आपलं काम करत असताना मन पुढच्या विचारात मग्न होतं. बाळांनो, मन आपलं सेकंदाचा सहस्रांशावा भाग सुद्धा विचार करायचा थांबत नाही. प्रत्येकाच्याच मनाची ती गती आहे. तो तेवढा जरी आपल्याला थांबवता आला तर त्याला आपण समाधिस्थ अवस्था असे म्हणतो. आणि आपण सामान्य माणसं आहोत, आपण काही योगी मुनी नाहीत की आपण समाधिस्थ अवस्था साधू शकतो. त्यामुळे मनाने उत्तर सेकंद प्रतिसेकंदाच्या आत रॅमवर टाकलेलं असतं. आता मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे, त्या वेगाने हात लिहूच शकत नाही. रामदास स्वामींनी सांगितले, आला गेला मनोवेगे मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. प्रकाशाची सुद्धा तुलना नाही केली आहे रामदास स्वामींनी. हनुमंताची मनाच्या वेगाशी केली, म्हणजे कदाचित प्रकाशाच्या वेगापेक्षा मनाचा वेग प्रचंड आहे. या वेगाने आपला हात कधीच लिहू शकत नाही. मग आपल्या हात आणि मन या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे, सहचरण असलं पाहिजे. त्याकरिता प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सातत्यपूर्वक सराव असला पाहिजे. मग बघा कशी तंद्री लागेल. कधीतरी वाचलेलं, कधीतरी ऐकलेलं तुम्हाला सहज लिहिता येईल आणि पैकीच्या पैकी गुण तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मिळवता येतील. त्यामुळे आठवणे व लिहिणे या क्रिया एकत्र करण्याचा सराव करा. उत्तर पत्रिकेची सुंदर व सुबोध मांडणी मी परीक्षेत करेन असं म्हणू नका बाळांनो. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवसापासून जर ती सवय लावली तर परीक्षेच्या दिवशी सुंदर आकृत्या काढणे, महत्वाचे मुद्दे अधोरेखित करणे, प्रश्न संपल्यानंतर अंडरलाईन करणे, यासाठी मनाला सतेज राहावं लागणार नाही. मनाला, शरीराला आदेश, हाताला आदेश द्यावा लागणार नाही, आता रेषा काढ, आता अंडरलाईन कर, यामध्ये आपलं मन व्यस्त राहणार नाही. तर मन प्रश्नाच्या उत्तराच्या चिंतनामध्ये व्यस्त राहील आणि त्यामुळे जास्तीत जास्त आठवेल आणि जास्तीत जास्त सुंदर पद्धतीने तुम्ही लिहाल. त्यामुळे उत्तर पत्रिकेची सुंदर मांडणी मी परीक्षेत करेन असं म्हणणाऱ्या स्वतःचा आत्मघात करतो, हे लक्षात ठेवा. विशेषतः हुशार मुलांनी या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर परीक्षेच्या दडपणाचा सराव, म्हणजेच पुन्हा एकदा जास्तीत जास्त परीक्षा द्या. शाळेची, क्लासेसची
या व्यतिरिक्त स्वतःच्या परीक्षा प्लॅन करा. शिक्षकांकडनं त्या उत्तरपत्रिका तपासून घ्या, जेणेकरून बोर्डाची परीक्षा कधी आली आणि कधी गेली हे तुम्हाला कळणार देखील नाही, कारण तुमचं मन परीक्षेला सरावलेलं असेल. त्यानंतर जलद लिहिण्याचा सराव करा, मुद्देसूद लिहिण्याचा सराव करा आणि हे सगळं पहिल्या दिवसापासून करायचंय. महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्याचा सराव करा, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. नेटक्या आकृत्या अगदी पहिल्या दिवसापासून काढा आणि सगळ्यात शेवटचा सल्ला, खाडाखोड टाळा बाळांनो. आता आपण बघूया, इतकं सगळं मी तुम्हाला सांगितलं. अभ्यास कसा करायचा, त्याकरिता कुठल्या कुठल्या स्तरावर जाऊन कशी कशी तयारी करायची. आता हे सगळं करण्यासाठी आपल्या हातामध्ये किती वेळ आहे ते आपण जरा गंमत म्हणून 10वीचे वेळेचे गणित या सदरामध्ये पाहूया. बाळांनो, 15 एप्रिल ते 28 फेब्रुवारी जनरली 15 एप्रिल पासून क्लासेस सुरू होतात, हल्ली शाळा पण सुरू होतात. त्यामुळे 15 एप्रिल ते फेब्रुवारी शेवट 319 दिवस आपल्या हातामध्ये असतात. वर्ष नाही, 336, 35, 65 दिवस नाही, तर 319 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. आता वेळेचा खर्च बघूया कसा होतो. 8 तास झोपलं पाहिजे, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर शाळा 6 तास, क्लास 3 तास, रस्त्यावरील वेळ, शाळेत जाणं, शाळेत येणं, क्लासला जाणं जास्तही जाईल, कोणाचं कमी जास्त जाईल, पण मी इथे 1.5 तासच पकडला आहे. त्यानंतर आपण काही यंत्र नाही की बटन दाबलं की सुरू होणार. सकाळी उठल्यानंतर आंघोळ्या, अनेका आहेत, तयारी होणं, या सगळ्या गोष्टींसाठी 1 तास. दिवसातनं 4 वेळा जेवावं लागतं, 2 वेळेचे नाश्ते आणि 2 वेळेचं मुख्य जेवण. याकरिता 1.5 तासच मी घेतलेला आहे आणि विश्रांती किंवा मनोरंजन यासाठी 1 तास. म्हणजे जीवनावश्यक क्रियांसाठी 22 तास आपल्याला खर्च करावे लागतात. आता मला सांगा, अभ्यासास उरले किती तास? 2 तास दिवसाला. आता उपलब्ध वेळ गुणिले 319 दिवस केले तर 638 तास आपल्याला अभ्यासासाठी आहेत. याला 24 न बाळांनो भागलं तर उत्तर येतं 26.58, म्हणजे अंदाजे 27 दिवस. 9 विषय 27 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. प्रत्येक विषयास उपलब्ध वेळ 3 दिवस. म्हणजे गणिताच्या एका पाठचा अभ्यास 3 दिवसात करायचा. इंग्रजीच्या एवढ्या जाड पुस्तकाचा अभ्यास, चिंतन, मनन, ध्यान, पठन, उजळणी आणि जे जे काय मी सांगितलंय ते सगळं 3 दिवसात करायचंय बाळांनो. कितीही बारीक सूक्ष्म कॅल्क्युलेशन केलं तरी 27 दिवसांच्या जागी 50च दिवस काढू शकतो. त्यापेक्षा जास्त दिवस 10वीच्या तयारीसाठी आपल्या हातात नाही. आपल्या हातात वर्ष नाही, तर आपल्या हातात 27च दिवस आहेत. अगदी सूक्ष्म कॅल्क्युलेशन मांडलं तर 50च दिवस आहेत. या 50 दिवसामध्ये 9 विषयांचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाळांनो, माझा शेवटचा तुमच्यासाठीचा सल्ला, सूर्योदयापूर्वी उठावे, व्यायामाने सुदृढ व्हावे, प्रार्थनेने स्थिर व्हावे, मन प्रसन्न करावे, आळस नैराश्य त्याजावे, ज्ञान साधनेत रमावे. हा सल्ला रोज जरी तुम्ही बघितलात, त्याच्यावर विचार केलात आणि त्याप्रमाणे वागलात तरी तुम्हाला यश मिळेल. बाळांनो, सरते शेवटी सगळं विसरलात तरी चालेल, एवढं लक्षात ठेवा, कठोर परिश्रम करा, कठोर परिश्रम करा आणि कठोर परिश्रम करा, कारण परिश्रमाला पर्याय नाही. बघा, एडिसन प्रचंड बुद्धिमान व्यक्ती काय म्हणताय, जीनस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% पर्स्पिरेशन. म्हणजे प्रयत्न 99% आहे, बाकी सगळ्या गोष्टी आतापर्यंत मी चर्चा केल्या त्या 1% आहे. त्यामुळे 99% मनापासून प्रयत्न करा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही निश्चितच खूप उत्तम गुण मिळवाल. धन्यवाद. आदरणीय संस्थाचालक, आदरणीय मुख्याध्यापक यांनी मला समाजसेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना सुयश चिंतितो. धन्यवाद पुनश्च.